नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. आपण सध्या हेल्दी डाएट रेसिपीज पाहत आहोत. हेल्दी डाएट रेसिपीज पार्ट 7. आजच्या भागात आपण दुधी हलवा, म्हणजे अगदी दुधी ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. याच्यामध्ये खूप जास्त फायबर्स आहे, पित्त कमी करते, कॉन्स्टिपेशन दूर करते, तुमची पचनशक्तीला चालना देते आणि त्यामुळेच ती वजन कमी करायला खूप चांगली भाजी आहे आणि सगळ्यांना पथ्यकर अशी पद्धतीची ही भाजी आहे. मधुमेहाच्या रुग्णांना किंवा डायबिटीजच्या रुग्णांनासुद्धा ही अतिशय चांगल्या पद्धतीची भाजी आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे शरीरातला तो कमी करते आणि त्यामुळे तुमची इम्युनिटी पण वाढवते. त्याच्यामध्ये भरपूर छान व्हिटॅमिन सी आहे, इम्युन बूस्टर आहे, हायपरटेन्शनसुद्धा तुमचं थोडं कमी होऊ शकतं आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप छान असल्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते ही. तर अशी दुधी भोपळा घ्यायचा आहे, त्याचा छान असा किस करून घ्यायचा आहे. बाहेरचं साल काढून त्याचा किस करायचा आहे. असा छान तुम्हाला किस तयार मिळेल. तो किस तुम्ही सरळ एक आता कढई घ्यायची आहे, मंद आचेवर कढई ठेवायची आहे आणि त्यात असं छानसं तूप घालायचं आहे. गावठी A2 घी आत्ता हे घातलेलं आहे आपण. याच्यामध्ये आपण थोडेसे दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत. दालचिनीच्या तुकड्यांमुळे त्याला एक छान चव येते, खमंगपणा येतो आणि शेवटी ती हृदयासाठी पण अधिक उपयुक्त अशी होते. जर डायबिटीस असेल तर आपल्याला फक्त साखर नाही घालायची आहे, त्याच्याऐवजी आपण दुधीचे वेगळे पदार्थ करू शकतो. इथे आपण मधुमेह नसणाऱ्यांसाठी अशी आपण बनवतो आहे. आता याच्यामध्ये आपण छानपैकी ड्रायफ्रूट जे आहे, बदाम, काजू याचे जाडसर असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपण आता छान असे परतून घेणार आहोत. छान असे तुमचे तुकडे परतले की त्याला दुधी भोपळा खाताना, दुधी भोपळ्याचा हलवा खाताना ते छान आपल्याला असे दाताखाली छान वाटतात. त्यानंतर आपण तो किस जो तयार केला होता मघाशी तो त्यात सगळा घालणार आहोत आणि त्यानंतर मंद आचेवर हळूहळू आपण ते सगळं मिश्रण जे आहे ते परतवणार आहोत. हे आपल्याला थोडा जास्त वेळ परतवावं लागणार आहे कारण की त्यातलं वॉटर कंटेंट जे आहे ते कमी व्हावं, जेणेकरून आपल्याला ते टिकलं पाहिजे ना हलवा एकदा बनवल्यावर. त्यासाठी आपण त्याला असं छान परतून घेणार आहोत. एक साधारणतः 5 ते 10 मिनिट त्याला छान परतलं आपण की त्यानंतर ते थोडंसं असं कोरडं मिश्रण व्हायला लागतं. तुपामुळे ते लागणार नाही याची आपण काळजी घेतलेलीच आहे आणि असं मंद आचेवर आपण ते शिजवायचं आहे. त्यानंतर आपण त्यात दूध घालणार आहोत. खवाही तुम्ही घालू शकता, पण खवा बाहेरून रेडीमेड आणल्यानंतर त्याची आपल्याला काही खात्री नाही आहे. त्यामुळे खव्याच्या ऐवजी आपण या ठिकाणी दूध घालणार आहोत आणि दुधामध्ये पण छानपैकी ते असं आपण शिजवणार आहोत. ते अगदी सहज आणि लवकर असं शिजतं. हळूहळू दूध आटू लागतं, दुधाचं प्रमाण कमी कमी होत जाते. त्यानंतर मग आपण त्यात थोडीशी साखर घालणार आहोत, अतिशय थोडीशी, कारण खूप गोड पण आपण खूप काही खाऊ शकत नाही आणि शरीरासाठी सुद्धा आपल्याला पांढरी साखर ही तशी उपयुक्त नाही, म्हणून आपण थोडीशी चवीपुरती साखर या ठिकाणी घालणार आहोत. त्यानंतर पुन्हा मिश्रण छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. छान कोरडं मिश्रण झालेलं आहे. साखर छान विरघळावी म्हणून आपण थोडं दूध शिल्लक असतानाच साखर घातलेली आहे, जेणेकरून साखरेचे कुठलेही कण त्या ठिकाणी राहू नये. आणि त्यानंतर जेव्हा हळूहळू ते तूप सुटायला लागेल तेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असा हा दुधी हलवा तयार झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना हा आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा करून पहा आणि कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.